नमस्कार, विदर्भ मीडियाच्या मराठी बातमीपत्रात आपलं सर्वांचं स्वागत आहे। मी आहे पिंकी खानोलकर आणि आता बघूया ग्रामीण घडामोडी। हरिहरभाई पटेल यांचा परिचय गुजरात कलकत्ता येथे शिक्षण 1974 ते 1979 या कालावधीत नगराध्यक्ष 1990 ते 1984 आमदार 1994 आमदार तसेच गुजराती केलवाणी मंडळचे बोर्ड ट्रस्ट सचिव 55 वर्षापासून ते आजपर्यंत शिक्षण महर्षी आणि त्यांची ओळख आहे। गौतम बुद्ध, बाबासाहेब आंबेडकर यांचे अनेक पुतळे त्यांच्या कार्यकाळात बनवण्यात आले। अनेक संस्था आज त्यांचा वाढदिवस अत्यंत साधेपणाने साजरा करते आहे। गोंदिया येथून सतीश पारधी यांचा रिपोर्ट। मेरी ओर से पूरे देश में जो अभी महामारी के चलते हुए अपने को जो भी प्रिकॉशंस हमारे आदरणीय प्राइम मिनिस्टर मोदी जी ने दिए हैं और साथ में हमारे चीफ मिनिस्टर ने भी ठाकरे जी ने भी दिए, तो आज के उपलक्ष्य में हम वही चाहेंगे कि महामारी का जो ये भयंकर बीमारी चल रही है पूरे विश्व में चल रही है और हमारे महाराष्ट्र में और सबसे ज़्यादा सब जगह पर राजस्थान गुजरात में भी यही हालत है। तो ये महामारी से बचने के लिए हम लोगों ने मास्क पहनने का ज़रूरी है, निहायत ज़रूरी है। और भी मैं यही कहूँगा कि ये महामारी में जो हमारे डिस्टेंस रखना चाहिए 5-6 फुट का, वो डिस्टेंस रख के बात करनी चाहिए और मास्क लगा के बराबर अपनी लाइफ को बचाने के लिए कोरोना से हमको भगवान ईश्वर जो है अपार शक्ति दे, ताकि हम मोदी जी को भी सहायता कर सकें। उन हमारा पूरा देशवासियों का भी मेरे सबको शुभकामनाएं हैं। मैं जन्मदिन मनाता नहीं, सादे से मैंने जो भी किया है आते लोग स्वागत करता हूँ मैं। और मैं अपनी ओर से पूर्व प्राइम मिनिस्टर फंड में और दोबारा चीफ मिनिस्टर फंड में महामारी का जो ये बीमारी चल रही है उसमें आप लोगों ने आर्थिक सहयोग सबने देना चाहिए और सभी समाज वालों ने सहकार से और सहयोग से ये काम करना जरूरी है, ताकि हमारा देश जो विश्व में आज जो नाम कमाया है हमारा योगा और ये सब, तो ये काम हमारी संस्कृति भारतीय संस्कृति बनी रहे। ये मेरी शुभकामनाएं देशवासियों को है। आपका प्रेम जो हमें मिला है तो मैं भूल नहीं सकता। मैं नगर पालिका का अध्यक्ष भी रहा 1974 से 80 तक और MLA भी रहा 90 से लेकर 94 तक। मैंने अपने से बनती सभी प्रकार की सेवाएं मेरे गोंदिया शहर, गोंदिया जिला, भंडारा जिला, बाजू का बालाघाट जिला के लिए दी है। अध्यक्ष हूँ, फिर भी मेरे को कोई ये बात का ये नहीं है। आज भी मैं जहाँ तक मेरा जीवन है और मैं काम करने की शक्ति है वहाँ तक मैं काम करता रहूँगा। लोगों ने जो मुझे प्यार दिया है वो प्यार मेरा कायम बना रहे आप लोगों के साथ में, यही मेरी ईश्वर से प्रार्थना है। और आप लोग को सबको यही मोदी जी का जो ये उपाय योजना है वो सक्सेसफुल हो, सफल तरीके से हो। सबने इंजेक्शन जो कोविड का लेना जरूरी है और अपनी मर्जी से नहीं, मगर सब लोगों को इंजेक्शन लगवाने का भी आप लोग काम करेंगे कि ये बीमारी हमारी जल्दी से निपट जाए। गोंदिया जिल्ह्यात मागील 15 दिवसात जवळपास 7,000च्या वर नवे कोरोना बाधित रुग्ण आढळून आले असून 150च्या वर कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला। जिल्हा प्रशासनात यामुळे खळबळ उडाली आहे। जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व विभाग प्रमुख यांचा बैठकीत आढावा घेत उपाययोजना सुरू केल्या असून येत्या 8 दिवसात जिल्हा सामान्य रुग्णालयात तसेच कोविड केअर सेंटरमध्ये 2 ऑक्सिजन प्लांट उभारण्यात येणार आहेत। तर जिल्ह्यात कुठेही ऑक्सिजनची कमतरता नसली तरी रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा असल्याची माहिती जिल्हाधिकारी दीपक मीना यांनी आज पत्र परिषदेत दिली आहे। तर सध्याच्या घडीला गोंदिया जिल्ह्यात कोविड रुग्णांसाठी खासगी आणि शासकीय रुग्णालयात 594 बेड उपलब्ध असून 8 दिवसात जिल्हा क्रीडा संकुल आणि शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात 350 ऑक्सिजन बेड तयार करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली। ऑक्सिजन संदर्भात मागे 7-8 दिवसापूर्वी जी स्थिती होती आता ती आपल्या जिल्ह्यात आलेली नाही आहे। तुटवड्याची स्थिती आता आपल्याकडे नाही, याला 2 कारण आहेत। एक तर आपल्याला जे लिक्विड ऑक्सिजन घ्यायचं याचा पुरवठा जो आहे तो नियमित होत आहे। 2 दिवसात आपल्याला 10 मेट्रिक टनचा एक
टँकर येतो आहे आणि जवळपास 300 ते 350 भरलेले सिलेंडर आपल्याकडे येत आहे. आणि दुसरी उपाययोजना जी आम्ही केलेली आहे ती इथे एक जो रिफिलिंग प्लॅन्ट होता श्याम एंटरप्राइजेस, तो एका शिफ्टमध्ये चालायचा, तर तो आता 2 शिफ्टमध्ये चालतोय. SDO गोंदिया आहे त्याच्या नियंत्रणाखाली तो चालू आहे आणि त्याच्यामुळे आपली जी प्रोडक्शन कॅपॅसिटी आहे ती वाढलेली आहे. त्याच्यामुळे आता ऑक्सिजनचा कुठलाही आपल्याकडे तुटवडा नाही आहे. याच्यावर आपल्याला परमनंट सोल्युशन काढण्यासाठी आपण आता TTS हॉस्पिटलमध्ये एक ऑक्सिजन टँक बसवतो आहे DRPLचा. अडानी पॉवर यांच्याकडनं CSR अंतर्गत तो बसवला जात आहे. 7-8 दिवसामध्ये तो तिथे बसवल्या जाईल आणि त्यानंतर या प्रश्नावर आपल्याकडे परमनंट सोल्युशन हे निघालं. दुसरा जो विषय आहे रेमडेसिवीर. याच्यामध्ये आपल्याला माहित आहे की राज्यस्तरावर एक कोटा निश्चित होत आहे. आपल्या जिल्ह्याला जेवढे ऍक्टिव्ह रुग्ण आहेत त्याच्या प्रमाणामध्ये आपल्याकडे साठा येतोय आणि तो जवळपास 0.86% जो आहे राज्यस्तरावर जो साठा उपलब्ध आहे त्याच्या 0.86% आपल्याकडे यायचा. आता त्याच्यामध्ये थोडी वाढ होणार आहे, 1.42% तो येणार आहे. तरी रोज आपल्याला जो साठा उपलब्ध होतोय तो जवळपास 200, 250, 300 किंवा मागच्या 2 दिवसापासून फक्त आपल्याकडे 100-150 एवढा येतो. तर हा साठा आम्ही सर्व जी प्रायव्हेट रुग्णालय आहेत त्याच्यामध्ये सम प्रमाणात आम्ही वाटप करतो. त्यानंतर तिथे डॉक्टरच्या डिस्क्रिप्शननुसार कोणाला वापरायचं हे त्यांनी ठरवायचं आहे. म्हणजे पेशंटची काय क्रिटिकॅलिटी आहे, त्याची मेडिकल कंडिशन काय आहे, त्यानुसार डॉक्टर प्रिस्क्रिप्शन सहित त्याचा वापर करणार आहे. तर त्या दृष्टीने आपण तो पुरवठा सुरू आहे. काही प्रमाणात त्याच्यामध्ये शॉर्टेजेस होत आहे, परंतु ती शॉर्टेजेस आता 2-4 दिवसामध्ये मला वाटतं सुरळीत होतील. पण आजच्या स्थितीमध्ये थोड्याफार प्रमाणात शॉर्टेजेस रेमडेसिवीरचे आहेत. पण पुरवठा पूर्णपणे थांबलेला नाही आहे. 100, 150, 200 इतपर्यंत आपण रेमडेसिवीर पुरवतोय. नहीं, एक्चुअली हो क्या रहा है, RT-PCR का प्रॉब्लम जो हो रहा है वो अभी हुआ है पिछले 5-6 दिन में. जैसे मैंने आपको पहले भी बताया कि जो अपने 20 लोग थे जो लैब हैंडल करते थे, इसमें जो अपने पैथोलॉजिस्ट हैं या इंचार्ज हैं लैब के, उनके साथ जो 20 में से 18 लोग पॉजिटिव हो गए हैं. तो अपन को जो भी स्टाफ है, जो अभी थोड़ा बहुत स्टाफ अपन ने इधर उधर से लेके 7-8 लोगों का व्यवस्था करा है, बट बाय 26 और 27 वो लोग वापस आ रहे हैं ड्यूटी पे और फुल फ्लैज आपको दिखेगा. और अपनी एक मशीन और आ जाएगा तो अपनी कैपेसिटी जो है, जो अभी 1100-1200 है, वो 2200-2500 हो जाएगी. तो ये थोड़े दिन का पेंडेंसी है. तो अपन को ये चीज समझनी पड़ेगी कि डॉक्टर भी इंसान है और वो भी पॉझिटिव्ह हो सकता है. त्यानंतर जे क्रीडा संकुल येथे जे नवीन PCSC सुरू करण्यात येणार आहे तिथे नगर परिषदेच्या वतीने माननीय जिल्हाधिकारी महोदयांची प्रशासकीय मान्यता झालेली आहे. तिथे 74 लाख रुपये खर्च करून नगर परिषदेच्या वतीने आपण जिल्हास्तरीय नवरोत्थान योजनेअंतर्गत ऑक्सिजन प्लांट देखील आपण उभारतो आहे. त्याची वर्क ऑर्डर झालेली आहे. आपण आशा करू की 20 ते 25 दिवसामध्ये तो प्लांट तिथे उभा आहे. विशाखापट्टणमवरून ऑक्सिजन घेऊन आलेली एक्सप्रेस रेल्वे गोंदिया येथे दाखल झाली आहे. या रेल्वेत ऑक्सिजनचे 7 कंटेनर आहे. ही रेल्वे नागपूर, नाशिक, मुंबई या ठिकाणी ऑक्सिजन पुरवठा करणार आहे. ही ऑक्सिजन रेल्वे विशाखापट्टणमवरून निघाल्यानंतर सायंकाळी 5च्या सुमारास गोंदिया येथे दाखल झाली. 7 टँकरपैकी 3 टँकर नागपुरात उतरवण्यात आले असून उर्वरित टँकर नाशिकला पाठवण्यात आले. 94 तासानंतर ऑक्सिजन एक्सप्रेस महाराष्ट्रात दाखल. कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झालेला आहे. त्यामुळे ऑक्सिजन अभावी कोरोना रुग्णांची दुर्दैवी मृत्यू होत आहे. राज्यात ऑक्सिजनचा पुरवठा व्हावा यासाठी राज्य सरकारकडून युद्ध पातळीवर प्रयत्न केले जात होते. ऑक्सिजन वाहतुकीसाठी केंद्राकडे मागणी केली होती. त्यानंतर ऑक्सिजन वाहतुकीसाठी रेल्वेकडून ऑक्सिजन एक्सप्रेस चालविण्याचा निर्णय घेण्यात आला. 19 एप्रिल रोजी सायंकाळी कळंबोली येथून विशाखापट्टणमकडे ऑक्सिजन एक्सप्रेस रवाना झाली होती. तब्बल 94 तासानंतर ऑक्सिजन घेऊन ही एक्सप्रेस महाराष्ट्राच्या गोंदिया जिल्ह्यात दाखल झाली आहे. सोमवारी कळंबोली येथून निघालेली ऑक्सिजन एक्सप्रेस गुरुवारी सकाळी 7 टँकर घेऊन विशाखापट्टणम स्टील प्लांट येथे दाखल झाली होती. रेल्वे प्रशासनाने मेडिकल लिक्विड ऑक्सिजनचे 7 टँकर पुरविण्यासाठी सर्व आवश्यक व्यवस्था केली होती. एकूण 7 टँकरमध्ये 100 टन लिक्विड मेडिकल ऑक्सिजन पाठविण्यात आला आहे. यासाठी विशाखापट्टणम स्टील प्लांटच्या अधिकाऱ्यांनी रोलिंग मिल्स परिसरात विशेष रेल्वे ट्रॅक बांधला होता. 7 ऑक्सिजन टँकरपैकी 3 टँकर नागपुरात उतरविण्यात येणार आहेत. त्यानंतर ही ऑक्सिजन एक्सप्रेस नाशिकला शनिवारी सकाळपर्यंत दाखल होण्याची शक्यता आहे.
नाशिकमध्ये उर्वरित 4 ऑक्सिजन टँकर उतरविण्यात येणार आहे। त्यानंतर ही ऑक्सिजन एक्सप्रेस रिकामी पुन्हा कळंबोलीकडे रवाना होणार आहे। गोंदियावरून सतीश पारधी यांचा रिपोर्ट। महाराष्ट्रात कोरोनाचा फैलाव दिवसेंदिवस वाढत आहे। तसेच गोंदिया शासकीय दवाखाने व खासगी दवाखान्याचे कोविड रुग्णांकरता वापरले जाणारे साहित्य डंपिंग ग्राउंडला फेकले जात आहे। डंपिंग ग्राउंड पहाडाचे रूप आले आहे। तसेच येथे कोविड पेशंट काढण्यात आले असल्याची माहिती आहे। त्यामुळे परिसरात घाणीचे साम्राज्य वाढले आहे। जवळच पार्वती घाट व आश्रमच्या मागे कॉलनी निवासी घरे आहेत। त्यामुळे कोरोनाचा फैलाव होऊ शकतो। स्थानिक नागरिकांनी एसडीओ तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदन सुद्धा दिले आहे। डंपिंग ग्राउंड येथील कचरा हटवून सामान्य माणसांच्या जीवाशी खेळ होऊ नये याकरिता ताबडतोब कचरा उचलण्याची मागणी केली आहे। मागणी करणाऱ्यांमध्ये स्थानिक निवासी नरेंद्र मिश्रा, योगेश पांडे, किशोर नखाते, देवेंद्र श्रीवास, राजू सिले, आशीष शर्मा, शुभम तिवारी, प्रमुख मिश्रा, अनिल आजूबाजूचे नागरिक उपस्थित होते। गोंदियावरून सतीश पारधी यांचा रिपोर्ट। नगर परिषद द्वारा 45 वार्डों का कचरा लाकर यहाँ पे डंप किया जा रहा है कई गाड़ियों से। एक गाड़ी प्रतिदिन यहाँ पर 3 ट्रिप मारती है, जिसमें 1.5 साल से कोविड लगा हुआ है। तो कोविड में यहाँ पे जानवर भी लाके फेंके जा रहे हैं। कोविड की क्वारंटाइन किए गए, उनकी पीपी किट, उनके खाने का डिस्पोजल, उनके मास्क, हैंड ग्लव, उनके बिस्तर, हर चीज़ यहाँ पे लाके फेंके जा रही है। 2 से 3 कोरोना बॉडी भी यहाँ कचरे में लाकर दबा दी गई है नगर परिषद की गाड़ियों द्वारा। इसके लिए जिलाधिकारी को कुछ आपने कंप्लेंट किए थे क्या? इसके लिए हमने कलेक्टर और सीओ करण सिंह चौहान जी को कंप्लेंट की है। करण सिंह चौहान जी का इस चीज़ को लेकर कोई रिप्लाई नहीं आया, लेकिन कलेक्टर मैडम ने हमारी मदद की थी। यहाँ जो रोड तक कचरा आ चुका था उसको मैडम ने डंपिंग यार्ड के अंदर कराने में हमारा सहयोग किया। अभी क्या मांग है तुम्हारी? हमारी ये मांग है कि यहाँ पर ये जो कोविड का कचरा फेंका जा रहा है, डुक्कर फेंके जा रही है, वहाँ लाशें फेंके जा रही है, पूरे परिसर में आसपास यहाँ जो कोविड का कचरा लाकर जलाया जा रहा है उसका वातावरण में पूरा धुआं प्रदूषण फैल रहा है। हम लोग यहाँ रहते हैं, हमारे आसपास में यहाँ पे कई लोग रहते, उनकी जान माल की हानि का कौन ध्यान देगा? यहाँ लोग मर जाएंगे, कुछ भी हो सकता है, कुछ जहरीली गैस फैल सकती है। वार्ड क्रमांक 19 में बजाज वार्ड बोलते हैं इसको, आश्रम बापू आश्रम यहाँ कई लोग आते हैं। रविशंकर आर्ट ऑफ लिविंग आश्रम यहाँ पे कई लोग आते हैं। ये मोक्षधाम है, मोक्षधाम में कई लोग आते हैं यहाँ पर। मराठी बातमीपत्रात वेळ झाली थेच थांबण्याची। आपण बघत रहा विदर्भ मीडिया। नमस्कार।